गजानन सद्गुरुं सच्चिदानन्दकन्दाय रुद्रसिद्धिप्रदाय च गजाननस्वरूपाय नमो मङ्गलमूर्तये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ अनंतानंद साईश महाराज की जय। सद्गुरुनाथ गजानन महाराज की जय। सद्गुरुनाथ भक्तराज महाराज की जय। सद्गुरुनाथ रामानंद महाराज की जय। सद्गुरुनाथ अच्युतानंद महाराज की जय। दूरदूरून आलेल्या माझ्या सद्गुरू भक्तराज महाराजांच्या, सद्गुरू रामानंद महाराजांच्या लाडक्या लेकरांनो, मी तुम्हाला शिरसाष्टांग प्रणिपात करतो. आज सकाळपासून रामानंदांच्या दिव्य अशा स्मृतींनी हृदय भारावून आनंदाने निमग्न अशा प्रकारच्या समाधी अवस्थेमध्ये गेल्यासारखं झालंय. आणि आता थोड्या वेळापूर्वी पूजा, तिच्या आई, तिच्या मावश्या या सगळ्यांनी जे सद्गुरु दादांच्या चरित्रामृताचा वर्षाव केला आपल्यावरती, हा चरित्रामृताचा वर्षाव होता. अतिशय सुंदर अशा प्रकारची रचना, अतिशय सुंदर अशा प्रकारची शब्दयोजना, अतिशय सुंदर अशा प्रकारची त्याची अभिव्यक्ती आणि त्याच्यातलं कोमलत्व, पावनत्व, अमृतत्व हे अक्षय राहील अशा प्रकारची त्याची मुद्रा ही आमच्या चित्तावरती उमटली आहे. मला अनेक असे प्रसंग त्याच्यामध्ये आले आणि दिसले की ज्या वेळेला डोळ्यामध्ये पाणी तरळलं. मी जळगावला, मी मधुकरराव कुलकर्णी आणि यांची पूजाची आजी किंवा आमचे शुभांगीची आजी आई यांना मी भेटलोय, यांच्याकडे गेलोय. जळगाव काय, धुळ्याला काय, नाशिकला काय, भागवतामध्ये ही सगळी मंडळी मला भेटलेली आहे. परंतु त्यांच्याकडून कोणाकडून देव काय करवून घेईल याचा काही भरोसा नाही. याच्यासाठी पूर्वसुकृताचं श्रीमंत देणं असलं पाहिजे. याच्याशिवाय मात्र दुसरा कुठल्याच प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला हे दिसत. तिथे साक्षरता, तिथे सुशिक्षितता, तिथे पांडित्य, तिथे अभ्यास या सगळ्यांना बाजूला ठेवून एक विलक्षण अशा प्रकारची परमात्म्याची कृपा अशी वर्षाव करत असते. मला हेही आठवत आहे, ज्या वेळेला मी भक्तराज महाराजांच्या चरित्राच्या निमित्ताने याला मोरटक्क्याला काय, इंदूरला काय किंवा सद्गुरू दादांच्या चरित्राच्या निमित्ताने इंदूरला काय राहिलो, त्यावेळेला मी त्या ठिकाणी अनंतानंद साईशांच्या चरणांवरती त्या वृक्षाखाली जाऊन त्यांच्या पायावरती मस्तक ठेवून त्यांना मी एवढाच म्हणायचा, प्रभू शब्दांचा पाऊस पाडा, प्रतितींचा पाऊस पाडा. मी लेखणी आहे, लिहिणारे तुम्ही आहात, लिहिणारे तुम्ही आहात, असं त्यांना वंदन करायचा बाबांच्या पायावरती. बाबा ज्या वेळेला चरित्र लिहिलं त्यावेळेला रोज सकाळी उठून 2 मोगऱ्याची फुलं मी बाबांच्या चरणांवरती ठेवायचं, त्यांना नमस्कार करायचा. पुन्हा दिवसभर बाबांकडे जायचा नाही, कारण त्यांच्याकडे सतत कोणी ना कोणीतरी येत असायचं आणि जे काही मला सांगायचं असेल ते बाबा फक्त दादांच्या मुखाने सांगायचे. आणि त्या ठिकाणी एक लहानशा असे पडवीचं याचं होतं, तिथे गव्हाची पोती होती, तिथे मी आपलं आसन मांडलेलं होतं, तिथे मी लिखाण
काय अद्भुतपणा असेल त्यांच्या याच्यामध्ये, वरदानामध्ये, त्यांच्या शब्दांमध्ये, की भरा 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 त्या ठिकाणी लिहिल्या गेलं. आणि त्याची सांगण्या मोरटक्क्याला सुद्धा रात्री 3:30-4ला मी उठायचा आणि त्या ठिकाणी बाहेर जाऊन नर्मदेच्या खळखळ खळखळ खळ शांत वाहणाऱ्या नर्मदेकडे पाहायचा. आई, मला लिखाणाला तू सहाय्य कर. आज हे जे लिखाण सर्वांच्या हृदयांतरी बसलेलं आहे, आज हे जे लिखाण सर्वांच्या अंतःकरणाला जे भिजवतंय, मोह घालतंय, भारून टाकतंय, त्याला कारण या अतर्क्य शक्ती आहेत, या अलौकिक शक्ती आहेत, या वरदानंददायीने अशा प्रकारच्या शक्ती आहेत की ज्यांनी त्याला, मी तो निमित्त मापाडे, मी त्याला निमित्त आहे. दादा माझ्याकरता त्या उन्हाळ्यामध्ये बरोबर तिथे आले. सगळ्या या पोरी छोट्या छोट्या होत्या, अनेक पोह्याल्या मेहरांची मुलगी होती, यांचे अनेक मुलं मुली त्या ठिकाणी एकत्र येऊन तो संबंध उन्हाळा आम्ही तिथे घालवला. बाहेरचं ऊन आम्हाला लागलेलं नाही जास्त, की कुठल्याला कोणाला असं काही त्रास झाला असं झालं नाही. हे सगळं जे काही मी पाहतो आणि मागे वळून पाहतो, असं वाटतं की कसं झालं. आणि आता सुद्धा आज दिवसभरामध्ये जर तुम्ही एक बघितलं असेल, सर्वांच्या हृदयामध्ये एक प्रकारची भावना ही पाझरत पाझरत पिढ्यानपिढ्या येणं ही अद्भुत गोष्ट आहे, सामान्य गोष्ट नाही आहे, ही अद्भुत गोष्ट आहे. आणि हे करणारे, हे करवून घेणारी जी शक्ती आहे ती श्री रामानंद शक्ती. सद्गुरू रामानंदांच्या बरोबर विशाखापट्टणमलाही गेलोय, सद्गुरू रामानंदांच्या बरोबर कन्याकुमारीलाही गेलोय, सद्गुरू रामानंदांच्या बरोबर शिवनेरीलाही गेलोय, निरगुडकरांच्या घराच्या जवळही गेलोय. सद्गुरू रामानंदांचं जे कुलदैवत होतं मारुतीराया, त्या मारुतीरायाच्या आरतीच्यासाठी संध्याकाळी आम्ही बरोबर सर्वजण त्या शिवनेरीच्या परिसरामधल्या मारुतीरायाच्या मंदिरामध्ये गेलेलो. एक ना दोन आठवणी, अनंत आठवणींनी अंतःकरण उचंबळून येतं, भरून येतं. आणि असं जसं आभाळ भरून येतं तसं अंतःकरण भरून येतं. आणि जसं आभाळ बरसतं तसं भावना आणि शब्द बरसायला लागतात. ही प्रतीती आहे, ही माझी प्रतीती आहे. आणि एरवी आपल्याला बघावं लागतं, तर एरवी अनेकदा आपल्याला सुचत नाही, काय लिहावं ते सुचत नाही, काय बोलावं ते सुचत नाही. परंतु अशा हे काय, हे बोलविता धनी वेगळायचे. मी माझी या बळाने नाही मी बोलत, बोलविता सखा कृपावंत वेगळा असतो. माझी या बळाने नाही मी चालत, चालविषयी तू हात धरतो तसं चालवतो तसं मी. ही जी एक समर्पण बुद्धी आहे, या समर्पण बुद्धीचं सर्वोच्च अशा प्रकारचं जर उत्कट आणि भव्य दर्शन जर कोणाच्या चरित्रामध्ये होत असेल तर ते सद्गुरू दादांच्या चरित्रात होत आहे. अलिप्तता आणि समर्पणता. अलिप्तता कुठून? जगातलं पाणी पिऊ नको. आज सकाळचं एक पद होतं, जगातलं पाणी पिऊ नको. याचं कारण काय? या जगातल्या पाण्याला अर्थ नाही आहे. भजनाला विना काही विचार करू नको, दिवस जाऊ देऊ नको. ही या बोधामध्ये जो अर्थ आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये आपल्याला असेल. त्यांनी एक ना दोन माझ्यासारख्या अनेक लोकांना अशा प्रेरणा बाबांनी दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून त्यांनी अशी अनंत सुंदर गोड अशी पदं करून घेतलेली आहेत. त्यांचे अच्युतानंद हेही अत्यंत सात्विक अशा प्रकारचं अतिशय अलिप्त आणि निमग्न भक्तिरसामध्ये तुडुंब भरलेलं असं व्यक्तिमत्व मी बघितलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा या आपल्याला जीवनामध्ये जर का काय हे करायचं आहे, ते आपण मी कोण आहे याच्यापेक्षा मी कोण नाही याची चिंता आपण करूया. मला काय हवं आहे, मला काय मिळालं पाहिजे याच्यापेक्षा तू जे देशील त्याच्यात मला शांती दे, त्याच्यात मला समाधान दे, त्याच्यात मला आनंद दे, त्याच्यात मला तृप्ती दे, त्याच्यात मला हाव किंवा कुठल्या प्रकारची गरज अशी वाटू देऊ नको. अशा प्रकारची एक विलक्षण अशा प्रकारची निर्लिप्तता अशी मला. आणि आपल्याला हे दिसेल की सद्गुरू दादांच्या बाबतीमध्ये आपण बघतो की हे पहिल्यापासून त्यांना चढूक एक बाळकडू मिळालेलं आहे.
मला एक प्रसंग त्यांचा आठवतो, ते सांगतायत. त्यांनी सांगितलं, एकदा परमपूजनीय गुरुजी शाखेवरती आले होते आणि दादांना त्यावेळेला थोडंसं काही कारणाने तब्येत बरी नसल्याने त्यावेळेला ते उभे असलेले खाली पडले आणि नंतर त्यांना लेटवलं. तिथे त्यांच्या जवळ बसून गुरुजींनी त्यांना हे विचारलं, कसं वाटतंय, काय वाटतं, पाणी देऊ का? ही आठवण त्यांनी मला त्या माझ्या आपल्या त्या रामानंद माझ्यामध्ये आहे. ही जी काही आपल्याला असं दिसतंय, ही वृत्ती त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी त्यांच्या रक्ताच्या बिंदूमध्ये भिनलेली आहे, ती वृत्ती जन्मभर, आणि त्याच वृत्तीचा आविष्कार इकडे त्यांच्या शिष्योत्तम भावामध्ये झालेला. ही सामान्य गोष्ट नाही आहे. कपोल कल्पित गोष्ट वाटावी, एखादी दंतकथा वाटावी, एखादी लोककथा वाटावी, तशा प्रकारचं हे दोघांचं युगमय सद्गुरू भक्तराज आणि सद्गुरू दादा आहेत. एकमेकांचे ते शिष्य नाहीत, गुरु नाहीत, गुरुबंधू आहेत. आणि गुरुबंधूंचं त्या दोघांचेही गुरु सद्गुरू अनंतानंद साईश आहेत. आणि फक्त गुरूंचा एक शब्द हृदयामध्ये झेलून तो आयुष्यभर एखाद्या पातिव्रत्याच्या पावित्र्याने पाळणारे दादा आहेत. माझ्या जागी आता यांना फक्त यांना पहा आणि यांच्यामध्येच माझं दर्शन घे, यांची सेवा कर. मी हेही बघितलंय की भरगतचा आश्रम भरलेला असताना याच्यामध्ये आपल्या मोरटेक्याच्या याच्यामध्ये रात्रीच्या जोपर्यंत रामजी दादा येऊन शेजारी बसत नाही आणि झांज घेत नाही तोवर बाबा भजन सुरू करत नव्हते. रामजी कुठे, रामजी कुठे, रामजी. एखाद्या तळमळीने, एखाद्या तडफडीने जसं विचारावं, सगळे बसलेले आहे, सगळं सुरू होत आहे आणि चालू झालेले असताना सुद्धा थांबता येत ते का? एकाच गोष्टीसाठी, उजव्या हाताला त्यांच्या झांदेवरती बाबा आहे, दादा आहेत. हे काय आहे हे बघाय तुम्हाला कल्पना नाही. ज्यांनी हे बघितलं असेल दृश्य त्यांना याची कल्पना आहे. मला याचंही आठवत आहे, पहिलं ज्या वेळेला आपल्याला बाबांचं हे करायचा प्रयत्न केला, लिखाण झाल्यानंतर प्रकाशित करायचा, त्यावेळेला बाबांनी एक दिवशी सकाळी अचानक उज्जैनला दादांना माझ्याकडे पाठवलं. कारण काय? कारण आम्ही दोघांनी मिळून एक लहानसं पासबुक सुरू केलं होतं की त्याच्यामध्ये जे लोक पैसे देतील ते पासबुकवर ठेवून दिलं होतं मी, की जेव्हा मागतील तेव्हा देऊ. दादा आले, 10 मिनिटात त्यांना पासबुक दिलं. त्यांना खात्री आहे, ते म्हणाले जा बागेकडे जा, त्याच्याकडे जो पासबुक आहे घेऊन येते, तो पाहावं पण काय तिथे झाले. आणि त्याच्यानंतर आपल्याला असं दिसेल की त्या चरित्राने लोकांना आनंद स्फूर्ती दिलेली आहे, आनंद स्फूर्ती दिली आहे. 4 का 5 त्याच्या संस्करण निघाले. या सगळ्याच्या याच्यामध्ये आपल्याला दिसेल ही जी काही एकनिष्ठा असते, ही निष्ठा म्हणजे काय? कोणाला आपण स्वतःला समर्पित करणे, ही जी वृत्ती आहे ही काय आहे? ही वृत्ती अशी सामान्य नाही आहे. ही अशी कुठेतरी पूर्वजन्मातल्या अनंत पुण्यांचा असा संचय असतो की ती वृत्ती अंगामध्ये येते. आणि ती वृत्ती आल्यानंतर यांचं सुद्धा त्याचं उदात्तीकरण करायचं नाही आहे. एका शब्दाने त्यांनी कधी स्वतःच्याबद्दलचा कुठलाही अहंकारी किंवा आसक्तयुक्त उच्चार काढलेला नाही, उच्चार काढला नाही. अनेक दिवस रामजी दादा हे नामस्मरण आम्हाला फक्त माहिती होतं. रामानंद झाल्यानंतर त्यांच्या अनंत कळा ज्या आहेत खराखुऱ्या त्या प्रगट व्हायला लागल्या. कोणाही भक्ताला कुठेही त्रास असो त्यांना त्याची पहिल्यांदी जाणीव व्हायची. आणि असे अनेक भक्त आहेत की ज्यांनी आपल्या आजारपणाची, आपल्या व्यथेची, आपल्या दुःखाची, आपली कुठल्या प्रकारच्या दुर्दैवी अवस्थेची काहीही कल्पना नाही दिली आहे. पण दादांचा अकस्मात फोन यायचा आणि त्यांना विचारायचं, त्यांची चौकशी करायची. त्यांच्यावरती हळूवार त्यांना सांगायचं बाहेर पडाल याच्यातून, बरं काळजी करू नका. माझ्या घरी माझा तसं शरद भैयाचं माझं नातं आहे, तसं भास्कर काका आणखीन आमचं नातं होतं. ते आजारी पडले 3दा दादा त्यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये आले इंदोरला. ते तिथल्या हॉस्पिटलमधल्या लोकांना वाटायला लागलं हे कोण आहेत ज्यांना भेटायला येत आहेत. त्यांना सांगता नाही आलं मला की हे कोण आहेत म्हणून, परंतु ही अलौकिक अशा प्रकारची कारुण्याची स्थिती आहे.
ज्याला आपण म्हणतो मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन सोय रे होत. तापहीन मार्तंडासारखे सगळ्यांना सदैव सोयऱ्यांसारखे असणारे आणि भासणारे आणि दिसणारे आणि प्रतीती देणारे असे दादा. त्याच्यामुळे त्यांचं वर्णन मला करताना म्हणजे लिखाण करताना जे स्फुरलंय ते मला आज सकाळी मी त्यांच्या पावलांवरती ज्यावेळेला मस्तक ठरत असं, दादा तुमचं तुम्ही बोलावून घ्या, मी काय बोलावं मला अजून लक्षात नाही येत हो, इतकं अगाध तुमचं. आणि याचा साक्षात्कार जसं जसे कार्यक्रम होत गेले तसं मला होत गेला. आणि या आत्ताच्या झालेल्या या कार्यक्रमाने त्यांच्या पूर्ण चरित्रामृतामध्ये मी चिंब भिजलो. दादांचं हे अलिप्तपण, दादांचं हे अगर्वता करावे दास्य सकळ, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणते एका ठिकाणी. अगर्वता करावे, अगर्वता म्हणजे कुठल्याही प्रकारचा अहंकार आणि गर्व हा भान त्याचं नसताना पूर्णपणे समर्पणाने सेवा करायची. आणि ही सेवा त्यांनी कशी केली, जसे दादा बाबा पलीकडच्या खोलीत बसलेच आहे, आपण जावं, आपण गेल्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला आता कुठलीही तरी कोणाची समस्या असली, बरं आपण दादा बाबांच्या कानावर घालू, एवढंच बोलायचं, आपण बाबांच्या कानावर घालू. म्हणजे बाबा जणू बाबा हे त्या ठिकाणी पूर्ण सदेह सचैतन्य असे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही प्रतीती त्यांनी घेतली आणि आम्हाला पण दिली. त्याच्यामध्ये ज्या वेळेला मी उज्जैनहून इंदोरला यायचा त्या वेळेला आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्यांनी जर काय सांगितलं ते म्हणायचं नाही असं आपण त्यांच्या कानावर. हे काय आहे, ही सामान्य स्थिती नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या सात्विक गुणांची जर मूर्ती, सगळ्या सात्विक गुणांचं जर का एकत्रीकरण केलं तर त्या एकत्रीकरणातून आपल्याला हे दिसतं की त्याच्यातून दादा नावाची दिव्य अशा प्रकारची विभूती आकाराला येते. आणि ही दिव्य विभूती ही चिरंजीव आहे, हे लक्षात ठेवा, ही चिरंजीव आहे विभूती. कारण या विभूतीला सांसारिक कुठल्याही प्रकारच्या अभिलाषेचा स्पर्श नाही. ज्या विभूतीला कुठल्याही प्रकारच्या सांसारिक आणि माईक अशा प्रकारच्या अभिलाषेचा स्पर्श नसतो, जी विभूती अनेक प्रकारच्या अशा